भागवत गीता अध्याय 1 श्लोक 20 अथ व्यवस्थितः दृष्ट्वा धर्म धृतराष्ट्रा कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संपत्ते धनुर्दंप्य पांडवा. युद्ध पेटलं आणि कपिध्वज अर्जुनाने धनुष्य उचललेलं. अर्जुन पाहतो धृतराष्ट्राचे पुत्र युद्धासाठी सज्ज. तो शस्त्र उचलतो. बाहेरून तो अर्जुन युद्ध आहे. तो फक्त शत्रू पाहत नाही, तो ओळखतो. ते फक्त सैनिक नाहीत, ते गुरु आहेत, बंधू आहेत, नातलग आहेत. युद्ध आता रणनीती राहिली नाही, तो वैयक्तिक होतं. आपणही हा क्षण जगतो जेव्हा एखादा निर्णय फक्त निर्णय राहत नाही. नोकरी सोडायची आहे, पण आई वडिलांचा चेहरा समोर येतो. सत्य बोलायचं आहे, पण नातं तुटणार आहेत. त्या क्षणी आपण फक्त बरोबर चूक पाहत नाही, आपण माणसं पाहतो. अर्जुन धनुष्य उचलतो, पण त्याच्या मनात पहिल्यांदा एक जड प्रश्न उभा राहतो. मी कोणावर बाण सोडणार आहे? हा भीतीचा क्षण नाही, हा आहे जाणीवेचा भार. गीता येथे खरी सुरू होते. युद्ध आधी सुरू झालं आहे, पण आता एक युद्ध पहिल्यांदा माणूस बनतो. आणि जेव्हा माणूस लढाईत उभा राहतो, तेव्हा त्याचं सर्वात मोठं रणांगण बाहेर नसतं, ते त्याच्या आत उभं राहतं.